रवींद्र वायकर जी आपल्या सोबत आहेत आणि तुमची ओळख जी आहे पूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे जैन क्लिअर म्हणून, परंतु दिल्लीमध्ये आलात. पहिला अनुभव सांगा की यापूर्वी येणं आणि आत्ता येणं, आता खासदार म्हणून तुम्ही आला संसदेमध्ये. दिल्लीमध्ये आल्यानंतर देशातल्या राजधानीमध्ये आलेलं आहे. लोकसभेचं इथे सभागृह आहे आणि ह्या पवित्र मोठ्या सभागृहामध्ये काम करायला मिळणं हे एक चांगलं संकेत आहेत. आणि मला इथे चांगलं काम करण्यासाठी, मुंबईच्या प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी जे प्रश्न आहेत ते सोडवून घेण्यासाठी मला आवडेल की ते सोडवताना. बरोबर आहे. परंतु हे प्रश्न नगरसेवकपासून इथवरचा जो प्रवास आहे आणि आता तर दावेवर दावे केले जात आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून की इकडले सुद्धा काही लोक संपर्कात आहेत. येत्या काळामध्ये विधानसभा सुद्धा आहे. प्रामुख्याने मुंबई कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बेसिक ॲम्युनिटी ज्या असतात त्या आपण पूर्ण केल्या आहेत. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबतीमध्ये जे कायदे कानून हे असते याच्या बाबतीत आपण काम केलेलं आहे. त्याच बाबतीमध्ये लोकसभेच्या बाबतीमध्ये आपण इथे आल्यानंतर जसं हे आता गावचे आमदार खासदार असतील तर या लोकांना ज्या वेळेला आता चर्चा करताना मी पाहिलं की त्यांना 10% जे काय असेल ते तो फंड हा गावच्या ग्रामपंचायतीने उत्पन्न निर्माण करायचा आणि 90% जर केंद्राचं असेल किंवा 25% असेल ते कुठेतरी चुकीचं गणित आहे. त्यांचं जर उत्पन्नच जर नसेल तर ते केंद्राकडनं येणारा फंड हा मिळणारच नाही त्यांना. पण तुमच्या त्या याच्या विरोधामध्ये सुद्धा निवडणूक आयोगामध्ये कोर्टामध्ये जाणं असल्याचं संजय राऊत म्हणतात. नाही, कोणी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. बिलकुल. धैर्यशील माने जे आहेत, अतिशय अटीतडीची लढाई झाली होती. गुलाल अजून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा निघालेला नाही आहे. हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा दिल्लीमध्ये आल्याचं. मला समाधान आहे की आज दिल्लीमध्ये परत येताना शिवराज्याभिषेक दिनी शिवसेनेचे सर्व खासदार महाराष्ट्रातनं शिवराज्याभिषेक दिन साजरा राज्यामध्ये केला जातो आणि शिवसेनेचे खासदार आज दिल्ली दरबारी महाराजांना मुजरा करून उद्या NDAच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. दिल्लीमध्ये परत येत असताना ज्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आणि भगवा घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला लागलो त्याला घवघवीत यश सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रानं दिलं. आज पहिल्याच सलामीमध्ये 7 सीट्स ह्या महाराष्ट्रामध्ये 15 पैकी 7 सीट्स या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आल्या आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमच्या काही सीट्स या ठिकाणी पराभूतसुद्धा झाल्या. पण महाराष्ट्रानं केलेल्या ह्या योगदानाचं फलित हे विकासामध्ये कसं देता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध. केंद्रीय मंत्रिमंडळ वाटा असेल आता ते सर्व एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला सांगू शकतात. बिलकुल. एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे. परंतु हे सर्व खासदार आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून ते सुरुवात करणार आहेत. कॅमेरामॅन मुकेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.